हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आता आंब्यांचा सीझन जात आला, पण यावर्षी आपण आपल्या चॅनलवरती आमरसची रेसिपी दाखवली नाही। आज आपण आमरसच बनवणार आहे, पण थोडा वेगळ्या पद्धतीने आणि अगदी इन्स्टंटवाला असा आमरस आपण बनवणार आहे। आमरस जर बनवायचा असेल ना तर नेहमी हापूस आंब्यांचा बनवायचा, तरच आमरस कमाल बनतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमरसासाठी नेहमी पिकलेले आंबे घ्यायचे। हापूस आंब्यांचा आमरस आणि पिकलेल्या हापूस आंब्यांचा आमरस या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आमरस बनवताना। आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हे दोन्ही आंबे मस्त असे कट करून त्यातला गर काढून घेणार आहोत। तुम्ही जर ओरिजिनल वाले हापूस आंबे आणलेत ना तर ते आपोआपच गोड असतात, त्यात इतरच काहीही टाकावं लागत नाही गोड बनण्यासाठी। इथे सगळे आंबे आपण मस्त असे कट करून घेतले, त्यातला गर काढून घेतलाय। आता हा गर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत। आता हे सगळे आंबे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत। आता याच्यामध्ये आपण वेलची टाकूया, साधारणतः 2 ते 3 वेलच्या टाकणार आहोत आपण याच्यामध्ये। आता आपल्याला फक्त मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला काहीही साखर वगैरे टाकायची गरज नाहीये, कारण आंबे अगदी गोड आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरमधून आपण मस्त असा ह्याचा गर करून घेतलेला आहे। हा आमरस तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता। आता याच्यामध्ये आपण थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी मिल्कमेड वापरणार आहोत। इथे हे मिल्कमेडचं छोटंसं पॅक आहे माझ्याकडे, ह्यातलं अगदी थोडंसं मिल्कमेड आपण टाकणार आहोत, साधारणतः 2 ते 3 चमचे इतकंच। हा आमरस बनवताना आपण पाणी साखर काहीही वापरलेलं नाहीये, फक्त मिल्कमेड आणि आंबा ह्या दोनच गोष्टी वापरून आपण हा आमरस बनवलेला आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता आमरसची कन्सिस्टन्सी कसली भारी वाटते। आमरस जेव्हा खायचा ना तेव्हा तो घट्टसर खायलाच मजा येते। इथे तुम्ही पाहू शकता कसला भारी आमरस दिसतोय, कलर सुद्धा एकदम भारी आलाय। तुम्ही आमरस बनवताना जर ओरिजिनल हापूस आंबे वापरलेत ना, छान असे पिकलेले, तर आमरस तुमचा कधीही बिघडणार नाही। डेकोरेशनसाठी वरून आपण थोडंसं मिल्कमेड अजून टाकलेलं आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त असा आमरस तयार आहे। गरमागरम अशा पुऱ्यांसोबत तुम्ही तो एन्जॉय करू शकता। खूपच सोपी अशी ही रेसिपी आहे, पण सगळ्यांच्या आवडीचा असा हा विषय आहे। चला तर मग वाट कसली बघताय, आजच घरी मस्त असा आमरस बनवा आणि त्याची चव घ्या। पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ सोबत, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।